दरम्यान पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असलेले आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनीच घेतली निवडणुकीतून माघार। कोणत्याच उमेदवारांना आता आमचा पाठिंबा नाही असं खरात यांनी स्पष्ट केलंय। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उभे केलेले उमेदवार सचिन खरात गटाचे असल्याचे दादांकडून सांगितलं जात होतं, मात्र खरात यांनी हे आरोप फेटाळले। सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात म्हणून मी अजित पवारांसोबत गेलो होतो, परंतु तशा जागा मिळाल्या नाहीत म्हणून महापालिकेच्या निवडणुकीतून मी बाहेर पडत आहे असं खरात यांनी जाहीर केलं। ज्ञानेश्वर सौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, प्रत्येक राजकीय पक्ष महाराष्ट्रातला कुठल्या ना कुठल्या एका आरपीआय गटाला सोबत घेत असतो। मग आरपीआय आठवले असतील, आरपीआय गवई गट असतील, अन्य कुठले गट असतील, शरद पवार अजित पवारांबरोबर खरात गट आहेत आणि ते त्याचे अध्यक्षच आहेत। काय अचानक भूमिका कशी काय बदलली, काय राजकारण आहे? अगदी कालपर्यंत अजित पवारांसोबत प्रत्येक कार्यक्रमामध्ये अजित पवारांच्या बाजूला सचिन खरात आपल्याला बघायला मिळत होते। मात्र दरम्यानच्या काळात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुण्यात चर्चेला गेली ते म्हणजे गुन्हेगारांना उमेदवारी जी आहे ती दिली गेली। आणि याच सगळ्या संबंधानं जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा अजित पवारांनी असं सांगितलं की जे गुन्हेगार पार्श्वभूमीचे कुटुंबातले उमेदवार आहेत ते आमचे उमेदवार नाहीत, तर ज्या जागा सचिन खरात यांच्या गटाला गेलेल्या आहेत त्यांनी ते उमेदवार उभे केलेले आहेत। आणि इथूनच या सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं मान्य करायला सचिन खरात तयार नव्हते आणि त्यांनी या सगळ्या घडामोडी घडत असताना या निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण जी सातत्याने टीका होत होती, मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर जे ट्रोलिंग केलं जात होतं की अशा पद्धतीने कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना सचिन खरात गटातल्या राखीव कोट्यातून ज्या उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत त्या का देण्यात आल्या, अशा पद्धतीचे जे सवाल उपस्थित केले जात होते, याच सगळ्या पार्श्वभूमीवर सचिन खरात यांनी हा निर्णय घेतलेला आहे की ते इथून पुढे कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत, या निवडणुकीमध्ये कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत। आणि हा सगळा निर्णय घेतल्यानंतर अर्थात राजकीय समीकरणं कशी बदलतात, त्याचा कुठे तोटा होतो, कुठे फायदा होतो, हेही पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं असेल। प्रसन्न सर। ज्ञानेश्वर, एकच छोटासा मुद्दा, खरात राष्ट्रवादी सोबत राहणार की जाणार, आणि जाणार असल्यास कुठे जाणार? अर्थात त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की ते राष्ट्रवादी सोबत राहणार नाहीत आणि राष्ट्रवादीच्या कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार आहेत। त्यांच्या वाट्याला ज्या जागा आलेल्या होत्या त्या वाट्याला आलेल्या जागा अर्थात त्याही घड्याळात चिन्हावरच सगळे उमेदवार उभे करण्यात आलेले होते। त्यामुळे आता ते स्पष्टपणे अजित पवारांची साथ सोडणार अशा पद्धतीची भूमिका मांडताना बघायला मिळत आहेत। त्यांची पुढची नेमकी काय दिशा असणार आहे, कुठल्या पक्षाला ते पाठिंबा देत आहेत, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी काही वेळापूर्वी त्यांनी ही भूमिका जाहीर केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।